आणि यानंतर पुण्यातून आगी संदर्भातली अजून एक घटना समोर येतेय। पुण्यातल्या बिव्वेवाडीमध्ये कार्पेट गोडाऊनला भीषण आग लागल्याचं कळतंय आणि बिव्वेवाडीतल्या आई माता मंदिरा शेजारचं हे गोडाऊन आहे, ज्याला काही वेळापूर्वी आग लागलेली आहे। ही दृश्य आहेत। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मात्र या आगीचं स्वरूप थोडं मोठं दिसतंय, धुरांचे लोळ उठलेले बघायला मिळतात आणि अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सध्या इथं आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। सकाळी देखील अशीच एक घटना समोर आलेली होती, त्याच्यामध्ये देखील 6 कामगारांचा मृत्यू झालेला होता आगीमध्ये आणि त्यानंतर पुण्यातल्या बिव्वेवाडीतली ही घटना समोर येतेय। कार्पेटचं हे गोडाऊन होतं, त्यामुळे आग ही लगेच भडकली आणि या आगीचं स्वरूप देखील मोठं होतं। हे गोडाऊन संपूर्ण पत्र्याचं आहे, ज्याला आग लागलेली आहे। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, त्यानंतर अग्निशमन दलाचे 2 बंब आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कार्पेटचं हे गोडाऊन असल्यामुळे ही आग पटकन विस्तारलेली देखील बघायला मिळते आणि सध्या धुराचे लोळ पसरलेले आहेत परिसरामध्ये। इतर जे आजूबाजूला खेटून इमारती आहेत तिथे ही आग पोहोचू नये यासाठी अग्निशमन दल सध्या कसोशीने प्रयत्न करत आहे। मात्र काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत आग विझवतानाची, पुण्यातल्या बिव्वेवाडी भागातला हा प्रकार आहे। मिकी घाई आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मिकी, कधी ही आग लागली आणि सध्याची काय स्थिती आहे? नम्रता, परत एकदा कोंडव्यात परिसरातील एका कार्पेटची फॅक्टरी आहे, त्या ठिकाणी आग लागलेली आहे। आत्ताच एवढ्यात एक 15-20 मिनिटं झालेली ही आग लागली। त्यानंतर आता या घटनास्थळी फायर ब्रिगेडचे 3 बंब या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने लोकांची देखील गर्दी या ठिकाणी या आगीला बघण्यासाठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे लोकांनी। त्याचबरोबर पोलीस देखील घटनास्थळी आता दाखल झाले आहेत आणि अग्निशामक दलाचे अधिकारी आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहेत। निश्चित मिकी, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। पुण्यातल्या बिव्वेवाडीतली ही दृश्य आहेत। कार्पेटचं गोडाऊन होतं, त्यालाही आग लागलेली आहे काही वेळापूर्वी। आत्ताच आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे 3 अग्निशमन दलाचे बंब इथं दाखल झालेले आहेत। आजूबाजूच्या इमारतींना या आगीचा धोका पोहोचू नये यासाठी तातडीनं ही आग विझवण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोळ प्रचंड प्रमाणात बाहेर पडतात आणि त्यामुळे आसपासच्या नागरिकांना याचा थोडासा त्रास सहन करावा लागतोय। मात्र या आगीवरती तातडीनं नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत। ठीक है, चलो। बिव्वेवाडी फायर गेट।